बेळगावच्या मजगाव औद्योगिक परिसरात मंगळवारी पहाटे एक लाकूड कारखान्याला लागलेली आगीत मोठे नुकसान झाले आहे. या आगीत लाखो रुपयांच्या लाकूड सामग्री, यंत्रसामग्री जळून खाक झाले आहेत. मजगाव येथील अशफाक हवालदार यांच्या वूड फर्निचर मध्ये आज पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमक दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमक दलाने सुमारे 4 तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत सुमारे 15 लाख रुपयांचे प्लायवूड, टिंबर आणि विविध प्रकारचे लाकूड जळून नष्ट झाले आहे. तसेच सुमारे 10 लाख रुपयांची यंत्रसामग्री ही आगीत जळून खाक झाली असून एकूण सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. तपासानंतरच त्याबाबत स्पष्टता देण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेमुळे कारखान्याच्या मालकांना मोठा आर्थिक नफा बसला असून औद्योगिक परिसरातील इतर उद्योजकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वायस ऑफ न्यूज.